पालिका निवडणुका जानेवारीतच होण्याची शक्यता आहे। रखडलेल्या निवडणुका घेण्यासाठी आता मुदतवाढ द्यावी असा निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात अर्ज केलाय। सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी आहे। मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी वेळ लागणार असल्याची भूमिका निवडणूक आयोगाने घेतलेली आहे। या संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री आचार्य प्रधान आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत। भाग्यश्री, या निवडणुका आधीच रखडलेल्या आहेत आणि आता अशातच निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात मुदतवाढीचा अर्ज केलाय। नक्कीच कृपा, आपण जर बघितलं तर ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण या सगळ्या विषयांमुळे या ज्या निवडणुका होत्या ह्या रखडलेल्या होत्या। खरं तर निवडणूक आयोगाने त्यापूर्वीच सगळी तयारी केलेली होती आणि कोणत्याही क्षणी निवडणुका लागतील अशी परिस्थिती असताना ओबीसी आरक्षणाचा विषय आला आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या। त्यानंतर आपण जर बघितलं तर सातत्याने सुनावण्या सुरू होत्या, त्याच्यामुळे हा विषय जो आहे निवडणुकींचा तो कुठेतरी रखडलेला पाहायला मिळाला होता। मात्र त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने एक भूमिका ठाम घेतलेली पाहायला मिळाली। ही भूमिका अशी होती की जर निवडणुका रखडल्या तर विकास कामं जी आहेत ती थांबतात कुठेतरी आणि सगळाच घोळ होतो। त्यामुळे लवकरात लवकर या निवडणुका झाल्या पाहिजेत। या निवडणुका इतके दिवस आपण थांबवू शकत नाही, कारण हे शेवटी संविधानिक विषय आहे। त्यामुळे आपण लवकरात लवकर निवडणुका घ्याव्या अशा पद्धतीचे आदेश जे आहेत ते सर्वोच्च न्यायालयाने दिलेले होते। त्यानंतर पुन्हा एकदा निवडणूक आयोग कामाला लागलेलं पाहायला मिळालं। हे जेव्हा निवडणूक आयोग काम करत होतं त्यावेळेला खरं तर आधीच त्यांची अर्धी तयारी झालेली होती। त्यामुळे आहे त्या निवडणूक आयोगाने जी तयारी केली आहे त्या तयारीवर तुम्ही निवडणुका घ्या अशा पद्धतीचे आदेश देखील सर्वोच्च न्यायालयाने दिलेले होते। मात्र आता जर बघितलं तर नगरपालिका आहेत, महानगरपालिका आहेत, त्याचबरोबर जिल्हा परिषदा आहेत, पंचायत समिती आहेत, या सगळ्याच्या ज्या निवडणुका आहेत त्या टप्प्याटप्प्याने घ्याव्या लागणार आहेत। त्या एकत्र घेता येणार नाहीयेत आणि त्यामुळे त्याला वेळ लागतो। त्याचबरोबर जी अद्ययावत मतदार यादी आहे ती देखील करायला वेळ लागतोय अशी माहिती जी आहे ती अर्जाद्वारे सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयोगाने दिलेली पाहायला मिळते आणि त्यामुळेच आज यावर सुनावणी देखील पार पडणार आहे। नेमकं निवडणूक जानेवारी महिन्यात होणार का याकडे सगळ्यांचं आता लक्ष लागलेलं पाहायला मिळते। त्याचं आणखीन एक महत्त्वाचं कारण म्हणजे हे जे ओबीसी आरक्षण होतं हे देखील मोठ्या प्रमाणात रखडलेला विषय होता आणि आता पुन्हा एकदा जो मराठा समाजाने जो GR काढलाय त्याचा देखील काही यादीवर मतदार यादीवर परिणाम होतोय का, कारण कुणबी संख्या जी आहे ती वाढणार आहे। त्यामुळे जनगणना खरं तर केलेली नाहीये इतके वर्ष, त्यामुळे जनगणनेचा फटका देखील या मतदार यादींना बसू शकतो आणि ह्या सगळ्यामध्ये याआधी देखील अनेकदा मतदार याद्यांच्या घोळाबद्दल अनेक सर्वपक्षीय नेते बोललेले पाहायला मिळतात आणि त्यामुळे निवडणूक आयोग कुठेतरी सावध भूमिका घेताना आता सध्या पाहायला मिळताना एकंदरीत दिसतंय चित्र। आणि या व्यतिरिक्त जर आपण आणखीन एक मुद्दा बघितला तर जो टप्प्याटप्प्याने निवडणूक घेण्याचा मुद्दा आहे तो देखील महत्त्वाचा आहे, कारण सगळ्या निवडणुका एकत्र घेता येऊ शकत नाही। सध्या ज्या हरकती सूचना आहेत महापालिकेकडनं, नगरपालिकेकडनं किंवा पंचायत समितीकडनं त्या मागवण्यात आलेल्या आहेत नागरिकांकडनं आणि त्या संदर्भात प्रारूप स्वरूपातले ज्या अधिसूचना आहेत त्या देखील सगळ्या महापालिकांकडनं तयारी देखील त्या संदर्भात सुरू आहे। आणि असं असताना निवडणुका आता अजून 4 महिने लांबणार का हे बघणं आजच्या सुनावणीनंतर महत्त्वाचं ठरणार आहे। कृपा, निश्चितच भाग्यश्री, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।